कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐका ना साहेब, जब तक बैठने को कहा ना जाए तब तक शराफत से खड़े रहो। रहा फिल्मी है पार। ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं। क्या बात है? काय कंप्लेंट आहे सांगा। हाँ ए शान्या हाँ उचल। पर्स चोरीला गेली। बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सेन्योरिटा। उद्या या उद्या। हाँ उद्या नहीं आज घ्या ना। क्या पता कल हो ना हो। असं काय करताय? माझ्या समोर पहिल्या भेटीत त्या चोराने माझ्या बायकोची पर्स नेली, माहितीये का? कुछ कुछ होता है तुम नहीं समझोगे। ए वसंत विहार का शाहरुख, इतने छेद कर दूंगा ना कि कंफ्यूज हो जाएगा। सांस कहाँ से ले और सांस कहाँ से छोड़े। ऐका ना, मला कंप्लेंट करायची, पर्स चोरीला गेली माझ्या होणाऱ्या बायकोची। काय कंप्लेंट आहे? पर्स चोरीला गेली। या पोलीस स्टेशन मध्ये असल्या केसेस आम्ही घेत नाही, कळलं का? काहीतरी मोठ्या केसेस असतील तर घेऊन या। दरोडेखोरी, बॉम्बस्फोट, काहीतरी असा हल्ला बिल्ला, खून मारामाऱ्या असल्या घेऊन या। चला निघा। पण साहेब एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? चव्हाण निघा, चला बाहेर चला। राजस ऐका नाही होता। राजस कोण राजेश? अरे तू हा हा काय झालं? कंप्लेंट घेतली? अगं नाही, ते छोटी केस घेत नाहीत। आपण ना दुसऱ्या पोलीस स्टेशनला जाऊ। दुसऱ्या काय पोलीस स्टेशनला जाऊ? आपण काय शॉपिंगला आलोय का? हा, पर्स ज्या एरियामध्ये हरवली आहे ना त्याच एरियातल्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायची असते। अगं ते एरियात तर कळतंय मला, पण ह्या एरियाला कळत नाही, त्याला मी काय करू? तू थांब, मी बघते। एक्सक्यूज मी। पण तुमचे डोळे ना मला माशासारखी दिसतायत तो। कुठल्या माशासारखे? डोमा की पापलेट? तुझे पाप लेट कळले मला, नाही तर तुला जाऊला उभाच केलं नसतं मी। असा बांगडा करून मसाला भरला असता ना, मग फ्राय केला असता तुला। त्यांचं सोडा, तुम्ही सांगा ना कुठल्या माशासारखे दिसतायत? माझ्या फिश टँक मधल्या गोल्डफिश सारखे दिसतायत। असं वाटतंय तुमच्या डोळ्यामध्ये डुबून जाऊ मी। अरे काय चाललंय हे? हा, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, थांबा जरा। मॅडम तुमचं नाव? मोहिनी। मोहिनी? तुमचं? मोहन। इथं किशावर तर चंद्रकांत लिहिलंय, मोहन कुठून आणलं? ते माझं टोपण नाव आहे। अच्छा, टोपण नाव म्हणून किशावर लिहिलंय होय? कोठडीत थोडी जागा आहे का चव्हाण? आहे की सर। त्यांचे विनोद डांबायचे होते जरा। हा, काय नाव म्हणालात? मोहिनी। मिस मोहिनी, मी तुम्हाला मोहे म्हणू? इश इस इस म्हणली ती, नाही आवडलं तिला। आवडलंय मला, आवडलंय। तुम्हाला काय झालं दात काढायला? कसं वाटतंय ते? मग यांनी तुझ्याकडे रंग मागितला तर ते काय म्हणतील? काय? मोहे रंग दे लाल, मोहे मोहे मुवमेंट सुरू होईल। चव्हाण, यांच्या विनोदांना खडी फोडायला पाठवा। मोहे, तू खाशील का पोहे? चव्हाण थोडं थांबा, साहेबांचे 2-4 विनोद येत आहेत, त्यांनाही खडी फोडायला पाठवा। आम्ही जनतेचे सेवक आहोत, जनतेसाठी इथे बसलेलो आहोत। मोहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस। तुझी पर्स शोधण्यासाठी मी आकाश पाताळ एक करेन। सगळी पोलीस फोर्स कामाला लावीन, सगळी आर्मी फोर्स लावीन, मी माझ्या सोसायटीतले वॉचमन कामाला लावीन, पण तुझी पर्स आणून देईन मोहे, तुझी पर्स आणून देईन। काय करून उभी राहू नको जाशी इथं। अहो हे सगळे तुमची लोक असताना कशाला पाहिजे तो वॉचमन? गप्प बसा। वॉचमनला तुम्ही साधं समजू नका। एकदा आमच्या सोसायटीमध्ये भाज्या चोरीला गेल्या होत्या, तेव्हा आमच्या वॉचमनने ओ सब्जी करत ती सब्जीची केस सॉल्व केली होती।
वाव. तुमचं वॉचमॅन पण तुमच्यासारखाच बहादूर दिसतोय. अगं हे तू लक्ष देऊ नको, थापा मारतोय तो. अहो तुम्हीच म्हणालात ना छोट्या केस घेत नाही, मोठ्या घेतात खुनाच्या दरोड्याच्या. ही छोटी केस वाटते तुम्हाला? ही छोटी केस आहे का? एक पर्स चोरीला गेली आहे, त्या पर्स मध्ये गुंतलेल्या भावनांवरती दरोडा पडलाय, इथे माणुसकीचा खून झालाय. एवढं सगळं झालंय? ही छोटी केस वाटते तुम्हाला? ही छोटी केस आहे? नाही, आता एवढं सगळं झाल्यावर छोटी कशी असेल? एक्झॅक्टली. चव्हाण सर लिहून घ्या. मला सांगा नेमकं काय घडलं? म्हणजे काय झालं, मी डब्यात चपात्या आणल्या होत्या हा. आणि त्या चपात्यांबरोबर खायला काही नव्हतं म्हणून मी वडा आणायला गेलो. वडा? हा. अहो एवढं काय नव्हतं, वडाच होता. एवढं कशाला करताय? वडा, सॉरी. मला लाज वाटली पाहिजे. हो, इतक्या सुंदर देखण्या, रूपवती अशा मुलीसाठी तुम्ही वडा आणायला गेलात? ही जर माझी होणारी बायको असती ना, ही जर माझी होणारी बायको असती ना, तर तिच्यासाठी मी चंद्र तारे तोडून आणले असते. अहो आणायला काय मी पण आणले असते चंद्र तारे, पण चपाती बरोबर खाणार कशी ती चंद्र तारे? राजस. कोण? अरे तू आहेस ना? तुला साधी पर्स सांभाळता आली नाही रे. मला काय आयुष्यभर सांभाळणार आहेस? अगं माझं काय चुकलं त्याच्यात? ती पर्स तुझ्या खांद्याला होती. अरे काय? हा, पर्स कोणाच्या खांद्याला होती? हिच्या. या नाजूक खांद्यांवरती पर्सचं ओझं घेतलं होतंस तू. आज हिच्या खांद्यावरती तुम्ही पर्सचं ओझं टाकलात. उद्या संसाराचा डोलारा सगळा ह्या खांद्यांवर टाकणार तुम्ही. परवा जबाबदारीचं सगळं ओझं तुम्ही ह्या खांद्यांवर टाकणार, ह्या कोमल खांद्यांवरती. अरे हे पुरुष प्रधान संस्कृतीचे लोक कधी सुधारणार? बाईच्या एका खांद्यावरती पर्सचं ओझं आणि दुसरा हात स्वतःच्या हातात धरून तुम्ही स्त्रीला जकडून टाकताय. जकडून, पूर्णपणे जकडून. पुरुष प्रधान संस्कृतीचे लांडगे आहात तुम्ही. हे यार तुला काय झालं रडायला? हात काढा ना तुम्ही. साहेब, खरंच आज तुम्ही माझे डोळे उघडले. थँक्यू. काय रे राजस? अरे मी आनंदाने ती पर्स घेऊन मिरवत होते तुझ्यासोबत आणि तू मलाच बोल लावतोयस. माझी चूक आहे म्हणून सांगतोयस? अरे पण ती पर्स तुला तुझ्या आईने दिली होती अरे ना. लाज वाटते का तुला? माझं तर माझं, आता माझ्या आई वडिलांना भांडणात ओढून आणतोयस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.